नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल। दूध व्यवसाय जर 100 जणांनी चालू केला तर त्याच्यामध्ये 90 जण यशस्वी होत नाहीत। याच्या मागचं नेमकं कारण काय? तर ज्यावेळेस आपण या गोष्टीची शोधाशोध केली त्यावेळेस असं कळालं की आपण महाराष्ट्रभरातील दूध उत्पादक शेतकरी फक्त आपल्या गाईपासून निघणाऱ्या दूध म्हणजे त्या दुधापासून जे उत्पन्न होते याच्यावरच निर्भर आहेत। तर तशा पद्धतीचं नियोजन न करता आपल्या गोठ्यामध्ये प्रत्येक वर्षाला गाय एक वेळेस येली पाहिजे आणि त्या गाईपासून येणाऱ्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडी जगल्या पाहिजे, मोठ्या झाल्या पाहिजे, 14-16 महिन्यामध्ये गाभण गेल्या पाहिजे। अशा पद्धतीचं नियोजन आपण आपल्या गोठ्यावर करायला पाहिजे। तर आज जे व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण आहे ते की बुवा आपण 2022 साली जून महिन्यामध्ये गाई खरेदी केल्या होत्या। तर आता जे जानेवारी महिना चालू आहे 2024चा म्हणजे 1.5 वर्ष आपल्या व्यवसायाला कंप्लीट झालेले। तर 1.5 वर्षामध्ये या व्यवसाय सध्या कुठल्या स्थितीमध्ये या गोष्टीची माहिती आपण या आज व्हिडिओमध्ये घेऊ। तर तुम्ही माझ्या पाठीमागं आता ही जी गीर गाय पाहिलात तर माझ्या गोठ्यावर माझी एक गावरान गाय होती जी आमच्या आईला आनंद दिलेली गाय होती। त्या गाईची 7वी पिढी म्हणजे त्या गाईपासून येणारी अशी कालवड, तिची कालवड अशी त्या पद्धतीची ही 7वी पिढी आहे। आणि त्यावेळेस आपण तिला गीरपासून गावरानला गीरपासून क्रॉस करून बायबच्या सिमेंटपासून ही गाय आपल्या गोठ्यावर आपण तयार केली होती। तर हिचं आता ह्यावेळेस 3रं येत आहे आणि ही 9 महिन्याची समजा आता गाभण आहे। आता येणाऱ्या एक 10-15 दिवसामध्ये गाईची ह्या डिलिव्हरी होईल। तर हिची आपल्या गोठ्यावर दुसरी एक गीरची कालवड आहे जी तुम्ही आता स्क्रीनवर पाहता। तिचं वय सध्याच्या पिरियडला 2.5 वर्षाच्या मधामध्ये आहे। ती आता सध्या तिनं 2 दात पाळलेले आहेत आणि आता एक वेळेस आपण लावलीसुद्धा, फक्त गाभण आहे की नाही याची खात्री नाही। तर 2 महिने झाले तिला, आता पुढच्या महिन्यामध्ये आपण चेक करून गाभण आहे की नाही याची खात्री करू शकतो। त्याच्यानंतर गीर आपल्या गोठ्यावर पुन्हा दुसऱ्या वेळेस येली होती आणि तिने त्यावेळेस पण कालवडच दिली होती, परंतु ती लंपीच्या पिरियडमध्ये आपण लसीकरण केलं आणि लसीकरण 2 वेळेस केल्यामुळं थोडं टेम्परेचरच्या कारणाने ती कालवड दगावली। म्हणजे त्या गाईच्या 2 येतामध्ये आपल्याला 2 कालवडी मिळाल्या होत्या, पण थोडंसं आपल्या हलगर्जीपणामुळं एक कालवड आपल्या गोठ्यावर दगावली। त्याच्यानंतर आता गाय 9 महिन्याची गाभण आहे। तर आता ती येल्याच्यानंतर ह्यावेळेस तिला आपण नॉर्मल सिमेंट भरलेलं आहे। तर गोरं होईन किंवा कालवड होईन याची शाश्वती नाही, परंतु एक माझ्या अंदाजे की म्हणजे ह्या गाईच्या वंशावळीमध्ये ह्या गाई जास्त कालवडी देतात, तर ह्यावेळेससुद्धा कालवड होण्याची शक्यता आहे। मागच्या जर आपण इतिहास बघितला या गायींच्या मागच्या वंशावळीचा, त्यानुसार वंशावळीवर तशा गोष्टी होऊ शकतात। त्याच्यानंतर आपण 2022 साली 17 जून 2022 साली आपण संकरित गायी खरेदी केल्या। तर संकरित गायी खरेदी करत असताना आता ही तुम्ही जी गाय पाहिलात ही एक आणि ही आणि ती जर्सी, अशा 3 गायी आपण बारामती साईडून खरेदी केल्या। तर त्यावेळेस या तिन्ही गायीला तिथं शॉर्टेड सिमेंट भरले होते। तर ह्या गायीनं आपल्या गोठ्यावर 28 लिटर दूध दिलेलं आहे, 14-28 लिटर। तर आता हिची हिस्ट्री जर तुम्हाला सांगायची जर झाली तर हिनं ज्यावेळेस आपल्या गोठ्यावर आणल्याच्यानंतर ती 8 महिन्याची गाभण होती। त्याच्यानंतर 1.5-2 महिन्याला ती आपल्या गोठ्यावर येली। तर ही तिची कालवड आहे। आता तुम्ही लगेच लक्षात येत असेल की तुम्ही जून, जुलै, ऑगस्टमध्ये ज्यावेळेस ही कालवड आपल्या गोठ्यावर जन्माला आली, आता हिला आपण आपल्या गोठ्यावर एक 16 महिने कंप्लीट झालेत आणि 2 महिन्याची गाभण आहे। आणि त्याच गाईचं ह्या वर्षी पुन्हा जूनमध्ये म्हणजे वर्षाला एक येत व्हायला पाहिजे, जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो। तर वर्षाला एक येत झाल्याच्यानंतर ह्याच कालवडीची हिची बहीण म्हणजे त्या गाईची ही दुसरं येत झाल्याच्यानंतर ही कालवड तिच्या गोठ्यावर जन्माला आली। आता हिला 6 महिने झाली, तर ह्या डिसेंबरमध्ये हिला 6 महिने कंप्लीट होऊन 7वा महिना लागला। ह्यावेळेस थोडंसं गाईची कालवडीची संख्या जास्त झाल्यामुळे ह्यावेळेस जसं पाहिजे तसं या कालवडींचं नियोजन झालं नाही, पण बऱ्यापैकी कालवडीत आज हिचं वजन 140 किलोच्या आसपास वजन आहे आणि वय हिचं 7वा महिना हिला चालू झालेला आहे। तर आता ह्या गाईला आता ह्या 2 कालवडी तर झाल्याच, पण लगेच ही गाय त्याच्यानंतर 60 दिवसाला गाभण गेली। यावेळेस आपण ABSचा ज्युपिटर टाकलेला आहे तिला आणि आत्ता ही कालवड 7वा महिना लागला आणि गाय कन्फर्म 3.5 महिन्याची गाभण आहे। आपण हिला गेल्या महिन्यामध्ये तपासून सुद्धा घेतले। तर हे या गायीच्या बाबतीत झालं। म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की ही गाय ज्यावेळेस आपण 2022 साली जून महिन्यामध्ये खरेदी केली, पहिल्या वर्षी ही कालवड आली, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ही कालवड आली आणि आत्ता गाय 3-4 महिन्याची गाभण आहे। म्हणजे गाईचं फक्त दुधातूनच नाही उत्पन्न घेता त्या गायीपासून येणारी ज्या कालवडी त्या कालवडीचं जर आपण व्यवस्थितशीर संगोपन केलं तर त्याच्यातून सुद्धा उत्पन्न वाढ होती। तर आता तुमच्या लक्षात आला असेल की या गाईच्या दुधातून सुद्धा उत्पन्न झाले आणि कालवडीपासून उत्पन्न झाले। तर दुधाच्या उत्पन्नात सुद्धा आपण नंतर व्हिडिओ घेऊ, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की
दुधातून सुद्धा आपल्याला खर्च वजा करता काय उत्पन्न झाले त्यासाठी तुम्ही कमेंट करा की व्हिडिओ बनवा म्हणून दुधाच्या उत्पन्नाचा. त्याच्यानंतर ही दुसरी गाय. आता ह्या गाईला आपण ज्यावेळेस खरेदी केलं होतं त्यावेळेस ह्या गाईपासून आपल्याला ती खाली बसलेली काळ्या कलरची कालवड जन्माला आली होती. त्या कालवडीचं वय आत्ता 17 महिने आहे. तर ती कालवड आता कन्फर्म 3 महिन्याची गाभण आहे. म्हणजे त्या गाईपासून ज्यावेळेस आपल्या गोठ्यावर कालवड जन्माला आली ती ही कालवड होती. आणि ही गाय ह्या गाईला त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस भरलं तर हिला थोडंसं प्रॉब्लेम झाला होता. हिच्या पोटामध्ये लोखंड असल्या कारणानं थोडीशी हिची तब्येत वीक झाली आणि थोडीशी राहिली नाही ती. तुम्हाला तिथं थोडंसं दिसत असेल डार्क कलरचं काळं, तर तिथं तिचं ऑपरेशनची जागा आहे ती. पण नंतर ती गाभण राहिली आणि आता तिची आपल्यापाशी ह्यावेळेससुद्धा कालवड झालेली ती काफ केजमध्ये कालवड आहे. आपण ती नंतर पाहू. त्याच्यानंतर आता जर्सीला आपण ज्या गोठ्यावरून खरेदी केलं होतं तिथं थोडंसं त्यांचं गणित चुकलं होतं. जर्सी भरण्याऐवजी त्यांनी HF भरलं होतं. त्या जर्सीपासून आपल्या गोठ्यावर ही HFची HF क्रॉस कालवड आलेली आहे. आणि ह्यावेळेस आपण आपल्या गोठ्यावर तिला NDDBचा जर्सीचा उळू टाकला होता. तर ह्या कालवडीच्या नंतर पुन्हा आपल्या गोठ्यावर जर्सीचीच ही दुसरी कालवड आता आलेली आहे. तुमच्या लगेच लक्षात येत असेल की जर्सीची कालवड आहेत. म्हणजे 4 गाईच्या 1.5 वर्षामध्ये 7 कालवडी आणि 1 कालवड आपली दगावली. म्हणजे 4 गाईच्या 8 कालवडी आपल्या गोठ्यावर म्हणजे गाई येल्याच्या नंतर जन्माला आल्या. आता थोडंसं गिरचं सुरुवातीचं नियोजन, सुरुवातीला तिची पहिली कालवड 2.5 वर्षाची त्याच्यामुळे तिला नाही धरता येत. परंतु गेल्या वर्षीची तिची कालवड जर दगावली नसती तर आपल्या गोठ्यावर 2 वर्षामध्ये 8 कालवडी आल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि पुन्हा आता गाई रिपीट आपण लावल्यात आणि गाभणसुद्धा येतात. जर्सीसुद्धा गाभण आहे. त्याच्यानंतर ही HFसुद्धा गाभण आहे. आणि आता गिर तर येणारच आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपल्याला गिरचासुद्धा रिझल्ट लक्षात येईल. तर तुम्ही तुमच्या गोठ्यावर फक्त दूध विकूनच उत्पन्न मिळतं आहे असा विचार न करता आपल्या गोठ्यावर येणाऱ्या कालवडी यांचंसुद्धा आपल्याला संगोपन करून त्याच्यातून उत्पन्न मिळते आणि गोठ्याची वाढ होती. जेणेकरून आपल्याला नवीन गाई खरेदी करण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन करा. आणि दूध धंद्याला तुम्ही जे थोडंसं गालबोट लागले की बाबा या धंद्यामध्ये शेण पण उरत नाही, या धंद्यामध्ये खूप परेशानीचा धंदा आहे, तर हे थोडंसं चुकीचं जे झालेलं आहे ते सुधारलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये दूधधंदा यशस्वी झाला पाहिजे. हाच यामागचा उद्देश. आणि हे जर नियोजन तुम्हाला समक्ष इथं गोठ्यावर येऊन पाहायचं असेल कृत्रिम वेतन कशा पद्धतीने करायचं, गाईचं 1 वर्षामध्ये 1 वेत कसं घ्यायचं, या गोष्टीचं नियोजन माझ्या गोठ्यावर मी कशा पद्धतीने करतो, म्हणजे जे गोष्टी मला संपूर्ण समजल्या त्या तुम्हाला कशा समजाव्या यासाठी आपण आपल्या गोठ्यावर नंद डेअरी फार्मवरती 28 जानेवारी रोजी 1 दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि ज्या दूध उत्पादकांना नवीन सुरुवात करायची, ज्यांचा दूध धंदा चालू आहे परंतु त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत, काही राहत नाहीत गाभण, या गोष्टीची माहिती आणि या गोष्टीचं समजा एक थोडक्यात व्यवस्थिशीर नियोजन तुमच्या लक्षात यावं यासाठी आपण नंद डेअरी फार्मवरती जे प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यासाठी नाव नोंदणी करा. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा, जेणेकरून तुमच्यासुद्धा गोठ्यावर गाईचं 1 वर्षाला 1 व्याध झालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीच्या ब्रीडच्या कालवडी तुमच्या गोठ्यावरसुद्धा जन्माला आल्या पाहिजे. तर अशा पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना ही कामाची माहिती शेअर पण करा. धन्यवाद.